नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। 30 जिल्ह्यांमध्ये 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेलं होतं। आणि तर शेतकरी मित्रांनो, शेवटी अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून 30 जिल्ह्यांमध्ये जे काही नुकसान भरपाई जी आहे अवकाळी पावसाची मंजूर करण्यात आलेली आहे। जवळपास त्या 30 जिल्ह्यांची यादी, जिल्हानिहाय शेतकरी संख्या व याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, हेक्टरी किती रुपये मिळणार याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 30 जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं असं दुष्काळी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील अवकाळी पावसामुळे 1379 कोटींचे नुकसान झालेले आहे। 27 व 28 नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील सुमारे 12,87,000 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झालेले आहे। आणि यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे 1379 कोटींची मागणी केलेली आहे, ज्यामध्ये अमरावती असेल, बुलढाणा असेल, संभाजीनगर असेल, याचबरोबर अकोला असेल, हे 4 जिल्हे आणि या 4 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अहमदनगर, धाराशिव, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर व हिंगोली या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकांचे नुकसान झालेले होते। आणि या नुकसानापूर्वी राज्य सरकारकडे कृषी विभागाच्या माध्यमातून एक अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि या 30 जिल्ह्याची संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, ही भरपाई राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून देण्यात येणार असून याचा लाभ राज्यातील 23,90,000 शेतकऱ्यांना होणार आहे। ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्याची मागणी सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना 1,379 कोटी 77,71,000 रुपयांची मदत मिळणार आहे। याचबरोबर राज्यातील 23,90,000 शेतकऱ्यांना 1,379 कोटी 77,71,000 रुपये मिळणार असे सुद्धा माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। संपूर्ण अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। याचबरोबर अवकाळीचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसलेला असून या जिल्ह्यातील 1,88,427 हेक्टर क्षेत्र बाधित आहे। याचबरोबर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील 1,85,696 हेक्टर क्षेत्र बाधित झालेला आहे। याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी पिकांचं 1,57,181 हेक्टर क्षेत्र बाधित आहे। याचबरोबर अमरावती जिल्ह्यातला विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 शेतकऱ्यांना ही अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळणार आहे। याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संख्या 2,76,575 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,964 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। याचबरोबर आर्थिक मदतीचा विचार केला तर अकोला जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना 208 कोटी 58 लाख रुपये मिळणार आहेत। याचबरोबर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील जवळपास अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 206 कोटी 33 लाख रुपये मिळणार आहेत। याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 137 कोटी 75 लाख रुपये मिळणार आहेत। याचबरोबर मित्रांनो, अकोला असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, संभाजीनगर असेल, या 4 जिल्ह्याचे संपूर्ण अहवाल व संपूर्ण याद्या तयार झालेल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त या 4 जिल्ह्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे कृषी विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला आहे, प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त असा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे। लवकरच मंजुरी मिळाल्यावर या शेतकऱ्यांना लवकरात लवकर तातडीची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। याचबरोबर अहमदनगर असेल, धाराशिव असेल, चंद्रपूर असेल, कोल्हापूर असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी असेल, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, याचबरोबर हिंगोली, सोलापूर, सिंधुदुर्ग व जालना या राज्यातील सर्व 30 ते 32 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झाले होते आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता तातडीची लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून मदत मिळावी अशी मागणी कृषी विभागाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे। जवळपास 1,379 कोटींचे नुकसान झालेले आहे आणि लवकरात लवकर ही मागणी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झाल्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांना मिळणार आहे। याचबरोबर मित्रांनो, जवळपास जी काही मागणी आहे ही
ही संपूर्ण जिल्ह्यांची नसून ही फक्त जवळपास 27 ते 28 जिल्ह्यांची आहे। याच्या व्यतिरिक्त एकंदरीत जर मदतीचा विचार केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये आणि हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1865 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। परंतु कृषी विभागाची मागणी जी होती, कृषी विभागाची एकंदरीत मागणी 2000 कोटींची होती आणि हे जे काही 2000 कोटी आहेत हे संपूर्ण 27 व 28 नोव्हेंबरला राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, ज्यामध्ये गहू असतील, ज्यामध्ये हरभरा असेल, ज्यामध्ये कापूस असेल, या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास 2000 कोटींची भरपाई मिळणार आहे। परंतु सध्या 1379 कोटींचे संपूर्ण पंचनामे कृषी विभागाच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहेत आणि हे पंचनामे पूर्ण झाल्यावर संपूर्ण जी काही सरकारच्या माध्यमातून जी काही मदत केली जाईल ही संपूर्ण मदत शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो 30 ते 32 जिल्ह्यांचे संपूर्ण पंचनामे जर पूर्ण झाले तर हे जवळपास 2000 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी हे संपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। परंतु सध्या 1379 कोटी रुपयांचे पंचनामे पूर्ण झाले असून सर्वप्रथम पहिल्या टप्प्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जवळपास राज्यातील 40 तालुके व 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे जवळपास 2600 कोटींचे प्रस्ताव मांडण्यात आलेले 2600 कोटींची मागणी करण्यात आलेली आहे आणि ती मागणी अशी की राज्यातील जवळपास 40 तालुके आणि या 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीकरिता 2600 कोटींचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे आणि हे प्रस्ताव लवकरच मान्य होतील, मंजूर होतील आणि मंजुरी मिळाल्याच्या नंतर जे काही दुष्काळी असतील कोरडा दुष्काळाची मदत आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। जवळपास 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळी पहिला जी आर सरकारने निर्गमित केला 31 ऑक्टोबर 2023 रोजी आणि 31 ऑक्टोबरच्या जी आर नुसार 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित। याचबरोबर 10 नोव्हेंबरच्या जी आर नुसार जवळपास 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आणि या सर्व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना जे काही दुष्काळीची काय मदत आहे राज्याच्या याद्या सध्या बनवणे सुरू आहे, तलाट्यांच्या माध्यमातून प्रगती पथावर काम सुरू आहे आणि या संपूर्ण प्रस्ताव जे काही अहवाल सरकारकडे किंवा कृषी विभागाने राज्य सरकारला पाठवल्याच्या नंतर हे संपूर्ण जे काही अनुदान आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जे काही खरीप हंगाम 2023-24 चा पिकमा आहे हा सुद्धा पिकमा आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना 25% अग्रिम ज्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केलेला होता ते वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 27 व 28 नोव्हेंबर रोजी जे काही अवकाळी पाऊस झाला होता त्या अवकाळी पावसाची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून 1379 कोटी रुपयांची मंजूर केलेली आहे आणि मित्रांनो ही सर्व जे काही मदत आहे जवळपास 30 ते 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।